नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3-2 सुरुवात करणार आहोत। त्याच्या आधी आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स समजून घेतले आहेत। पुन्हा एकदा रिवाइज आठवण म्हणून करून देतो। आपण ज्या टेस्ट शिकलो त्याच्यामध्ये ASA टेस्ट होती, त्याच्यानंतर SSS टेस्ट होती, त्याच्यानंतर हायपोटेनियस साइड टेस्ट होती, SAA किंवा AAS असंही म्हटलं तरी चालेल, ही एक टेस्ट होती। आपण आता त्याचा ॲक्च्युअल यूज उदाहरणांमध्ये कसा आहे तो समजून घेऊया। त्या पद्धतीने आपण आता एक एक्झाम्पल समजून घेऊया। प्रॅक्टिस सेट 3-2 क्वेश्चन नंबर फर्स्ट, इन ईच ऑफ द examples given below a pair of triangles is shown. Equal parts of triangles in each pair are marked with the same signs. Observe the figures and state the test by which the triangles in each pair are congruent. Now look here, a question number first. In that there are two triangles ABC and triangle PQR. Here he gives some sign. AB is congruent side PQ. सिंगल मार्क केलेला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे हे दोन कॉन्ग्रंट आहेत। इन दिस वे BC इज कॉन्ग्रंट QR, इथे डबल मार्क केलेले आहेत म्हणून हे कॉन्ग्रंट असतील, हे लक्षात येऊन जातं। आणि याच पद्धतीने AC इज कॉन्ग्रंट साइड PR, इथे ट्रिपल मार्क केलेला आहे। मग सहज लक्षात आलं असेल, इथे तिन्ही साइड कॉन्ग्रंट दिलेले आहेत, तीन एलिमेंट मिळालेत, तर मग आपण इथे सहज लिहू शकतो। कुठली टेस्ट? S टेस्ट। आणि कोणते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत ते त्याने खाली लिहून दिलेले आहेत। ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रंट ट्रायंगल PQR। कोणाला काही शंका येणारच नाही, कारण त्याने काही डिस्क्रिप्टिव्ह लिहायला लावलेलं नाही। लिहायला लावलं असतं तर आपण लिहिलं असतं, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, साइड AB इज कॉन्ग्रंट साइड PQ, साइड BC इज कॉन्ग्रंट साइड QR and side AC is congruent side PR. Therefore, triangle ABC is congruent triangle PQR by SSS test. या पद्धतीने आपण ते लिहू शकलो असतं, पण आपल्याला थोडक्यात इथे मांडायचं होतं, या पद्धतीने आपण ते लिहू शकलो। आता क्वेश्चन नंबर 2, पहिल्यामध्येच आता हा दुसरा प्रश्न। याच्यात दोन ट्रायंगल आहेत, लक्षात आले तुमच्या, XYZ आणि दुसरा ट्रायंगल आहे LMN। याच्यात काय कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत तुमच्या लक्षात आलं असेल। XY ही साइड या LM बरोबर कॉन्ग्रंट दाखवलेली आहे, बरोबर। त्याचबरोबर हा अँगल XYZ इज कॉन्ग्रंट अँगल LMN अँड साइड YZ is congruent side MN। आता या दोन ट्रायंगल मध्ये तीन एलिमेंट आपल्याला कॉन्ग्रंट दाखवलेत। कोणते? दोन साइड्स, आणि त्यांनी ॲडजस्ट त्यांच्यामध्ये मॅनेज झालेला किंवा त्या दोघांनी मिळून तयार झालेला एक अँगल। सेम इकडे पण त्याच पद्धतीने। मग इथे साइड अँगल साइड, साइड अँगल साइड म्हणजे कोणती टेस्ट आली? मग SAS टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट। आणि मग कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल XYZ इज कॉन्ग्रंट ट्रायंगल LMN। मग इथे आता 1-to-1 करस्पॉन्डन्स कसं आलं? मग XYZ LMN हा क्रम आपल्याला माहित पाहिजे।
1 to 1 करस्पॉन्डन्सनुसारच आपल्याला ट्रायंगल लिहायचे आहेत. इथं तर रेडीमेड आहेत म्हणून तुम्हालाही काही अडचण येणार नाही. आता इथे ह्या ट्रायंगलमध्ये आणि ह्या ट्रायंगलमध्ये काय सारखं दाखवलेलं आहे ते फक्त शोधा. हा अँगल या अँगलसोबत राऊंड केलेला आहे, ही साईड या साईडसोबत आणि हा इकडचा अँगल या अँगलसोबत, बरोबर. म्हणजे मग अँगल साईड अँगल म्हणजे काय येईल, ASA. ही टेस्ट इथे लागू होईल. PRQ इकडनं वाचन केलेलं आहे आणि इथे मग काय येईल, मग ते STU. उलट S आणि P कॉन्ग्रंट आहेत, ते इथे दिसतंय बघा, अँगल P आणि अँगल S. आता PR ही साईड ST या साईडसोबत कॉन्ग्रंट आहेत आणि हा Q आणि U, तर सॉरी हा उरलेला घटक आपण समजूया, किंवा इकडे R हा अँगल आणि इकडचा T हा अँगल, हे नाही तिकडचे QU नाही, हां लक्षात. या पद्धतीने आपल्याला हे पण समजून घेता येईल. आता इथे पाहता क्षणी तुम्हाला उत्तर लक्षात यायला पाहिजे. LMN हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इकडे PTR हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक साईड दिलेली आहे आणि एक हायपोटेनस दिला आहे. इथे पण एक साईड दिलेली आहे, एक हायपोटेनस. म्हणजे इथे काय आन्सर येणार आहे, मग तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल, हायपोटेनियस साईड टेस्ट. तुम्ही पूर्ण लिहा, मी शॉर्ट लिहिलं, हायपोटेनियस साईड टेस्ट. आणि तेच ट्रायंगल आपल्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित लिहू शकतो 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार. मला वाटतं हे 4 उपप्रश्न पहिल्यामध्ये जे दिले होते ते तुम्हाला नीट समजले असतील असं गृहीत धरतो. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मार्क थोडासा कमी याचा आहे तो. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन पेअर ऑफ ट्रायंगल्स गिव्हन बिलो. स्टेट द टेस्ट बाय विच the two triangles are congruent. Write the remaining congruent parts of the triangles. आता इथे आपल्याला त्याने ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन विचारलेले आहेत 2. ते आपण आता डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने व्यवस्थित समजून घेऊया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR दिसत आहेत, ABC आणि PQR. हां, अँगल ABC इज कॉन्ग्रंट अँगल PQR, म्हणजे हा अँगल कॉन्ग्रंट दाखवला तिथे. मी मुद्दाम मार्क करतोय, पहिली मार्किंग आहेच तरी पण मी मुद्दाम जे झालं ते क्लिअर करून येतो. साईड BC इज कॉन्ग्रंट साईड सेगमेंट QR. हे BC आणि QR इथे पण दाखवलेलं आहे. आणि तिसरं अँगल ACB हा इज कॉन्ग्रंट अँगल PRQ. 3 घटक मिळाले. हा काय आहे, अँगल. ही काय आहे, साईड. आणि हा काय आहे, अँगल. मग हे 2 ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार, ASA. हा क्रम इथला नका घेऊ, इथे बघायचं फिगरमध्ये ASA, किंवा उलट जा ASA, इथे पण तेच राहणार आहे या पद्धतीने. इथं एखाद्या वेळेस आपण खालीवर लिहू शकतो म्हणून इथला क्रम चुकू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेत. मग अँगल BAC याचा कॉन्ग्रंट एलिमेंट कोणता आहे, आता फिगरमध्ये बघा. अँगल BAC म्हणजे हा अँगल, याचा कॉन्ग्रंट कोणता येईल, मग हा आहे QPR. मग इथे काय लिहिणार, अँगल QPR. या पद्धतीने आपण तो पाहू शकतो. त्याच्यानंतर मग हे का कॉन्ग्रंट आहेत तर पुढे लिहून दिलेलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. आणि याला आपण शॉर्टकट काय लिहितो, CAT
सी टी, बरोबर. त्याच्यानंतर सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रँट. आता सेगमेंट ए बी फिगरमध्ये बघा, ए बी याच्याशी कॉन्ग्रँट कोणती असेल मग पी क्यू, सहज लक्षात येतं. मग इथे काय लिहिणार तुम्ही, सेगमेंट पी क्यू. अँड आता इकडे उलट दिलं, इकडे सेगमेंट पी आर दिले, मग पी आर सोबत इकडची कोणती आहे सेगमेंट, मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल, ए सी. आणि हे काय आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रँट ट्रायंगल. त्याला शॉर्टमध्ये काय लिहितं, सी एस सी टी. हे मुद्दाम सुरुवात आहे म्हणून ते फुल फॉर्ममध्ये लिहित आहेत. पुढे आपल्याला हेच शॉर्ट फॉर्म यूज करायचे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता क्वेश्चन नंबर 2. आता फिगरकडे नीट लक्ष द्या. दोन ट्रायंगल कोणते आहेत, पी टी क्यू अँड एस टी आर. पी टी क्यू आणि खालून इकडनं एस टी आर, म्हणजे पी टी कॉन्ग्रँट एस टी, टी क्यू कॉन्ग्रँट टी आर, बरोबर. इथे दिलं आहे बघा, सेगमेंट पी टी कॉन्ग्रँट सेगमेंट एस टी दिलेलं आहे. त्याला इथे त्याने गिव्हन म्हटलं असतं तरी चाललं असतं, नाही म्हटलं त्याने काही विचारलेलं नाही आपल्याला. अँगल पी टी क्यू कॉन्ग्रँट अँगल एस टी आर, हा अँगल आणि हा अँगल कसे ते व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, हे शोधता यायला पाहिजे. जॉईंट फिगर असेल तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत हां, कारण त्या दोन साईड्स आहेत त्या क्रॉस झालेल्या आहेत एकमेकांना. पी एस आणि क्यू आर एकमेकांना टीमध्ये ते इंटरसेक्ट करतायत, म्हणजेच तिथे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल क्रिएट होतो. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला इथे सेगमेंट टी क्यू कॉन्ग्रँट सेगमेंट टी आर याला सुद्धा गिव्हन म्हणता येईल. शक्यतो जॉमेट्रीमध्ये किंवा मॅथ सेकंडमध्ये प्रत्येक गोष्टीला रिझन द्यायचं आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग इथे लिहा, देअरफॉर ट्रायंगल पी टी क्यू इज कॉन्ग्रँट ट्रायंगल एस टी आर बाय, आता टेस्ट तुम्हाला सांगता यायला पाहिजे, दोन साईड आणि त्यांच्या दरम्यान एक अँगल, म्हणजेच काय, कोण सांगेल, एस ए एस टेस्ट. मध्ये डॅश करायलाच पाहिजे, असं काही नाही, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल हां, एस ए एस टेस्ट. मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स टी पी क्यू याला कोणता येईल मग अँगल, टी एस आर. अँगल टी एस आर. अँड इकडे दिला आहे टी आर एस. टी आर एस असेल तर इकडे काय येईल मग, टी क्यू पी. अँगल टी क्यू पी, ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. पहिला कोणता होता, टी पी क्यू. टी पी क्यू म्हणजे हा, बरोबर. मग याच्यासोबत कोणता देईल मग तो, टी एस आर, म्हणजे टी पासूनच सुरुवात करायची आणि मग हा इकडचा अँगल त्याच्याशी कॉन्ग्रँट असेल. इथं साईन आपण वेगवेगळ्या करू शकतो, सारखं साईन करायचं नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने हा दुसरा पण दिलेला आहे. त्यानंतर सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रँट. पी क्यू इज कॉन्ग्रँट काय येईल मग, एस आर. सेगमेंट एस आर. हां, इथे उलट लिहिलं काही फरक पडणार नाही, आर एस लिहिलं तरी चालेल, सेगमेंट आहे ती, उलट सुलट आपण वाचू शकतो. हां, इथे पण त्याने माहिती देताना करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रँट ट्रायंगल म्हणजे सी एस सी टी, आणि इथे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रँट ट्रायंगल सी एस सी टी. या पद्धतीने या दोन्ही गोष्टी आपल्याला कंप्लीट करता येतील. आता तिसरा क्वेश्चन दिलेला आहे बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर स्टेट द टेस्ट assuring the congruence of triangle ABC and triangle PQR. Write the remaining congruent parts of the triangle. आता याला थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह व्यवस्थितच लिहून घेऊया. इन ट्रायंगल ABC and triangle PQR. बघा आता पहिली गोष्ट, सेगमेंट AB
is congruent segment QP. जसं लिहिलं इकडचं तसंच तिकडचं पण लिहा. अँगल BAC is congruent angle PQR. both are each आपण असं लिहू each 90 डिग्री, both are 90 डिग्री. त्याला ब्रॅकेटमध्ये टाकलं तरी चालेल. दोन एलिमेंट्स मिळालेत. आता तिसरा एलिमेंट काय आहे? BC is congruent PR. So segment BC is congruent segment BR. आता हे दिलेलं आहे बघा, म्हणून काय लिहायचं? गिव्हन. हे पण दिलेलं आहे गिव्हन. State the test assuring the congruence of triangle ABC and triangle PQR. आपण डायरेक्ट पण लिहू शकत होतो याची टेस्ट, तरी पण आपण एक समजून घ्यावं म्हणून आपण पूर्ण लिहित आहोत. ट्रायंगल ABC 3 घटक मिळालेत आपल्याला. इज कॉन्ग्रॅन्ट ट्रायंगल PQR. किंवा आपल्याला जे दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण ट्रायंगल ABC QPR लिहू, मग चालेल. ABC किंवा BAC आणि इकडे लिहा PQR. 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार. आणि ही टेस्ट कोणती आहे बघा, एक 90 डिग्रीचा आहे, एक हायपोटेनियस आहे आणि एक साईड आहे. म्हणजे काय? हायपोटेनियस साइड टेस्ट. हां, आता इथे त्याने पुढे म्हटलंय राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. आता रिमेनिंग पार्ट्स कोणते? अँगल B is congruent angle P. Angle C is congruent angle R. Segment AC is congruent segment AC सोबत कुठले आहे? QR. आता या दोघांना काय लिहिणार? CACT. A म्हणजे अँगल आणि याला काय लिहिणार? CSCT. झालं. कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. या पद्धतीने झाले. 3 एलिमेंट आपण इथे मिळवले होते त्याने दिल्यानुसार, आणि हे 3 एलिमेंट आपण शोधलेत या पद्धतीने टेस्टनुसार. या पद्धतीने आता कुठले एक्झाम्पल तुम्हाला सहजरित्या सोडवता यायला पाहिजे. आता चौथं एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये ॲज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर इन ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल PNM, LM equal to PN, LN equal to PM. Write the test which assures the congruence of the two triangles and write their remaining congruent parts. जाऊ द्या, काहीच पाहायचं नाही, सुरुवात अशी करून टाकायची. इन ट्रायंगल तिथे दिलेत बघा LMN and triangle PNM. आता फिगरकडे बघा, LMN आणि PNM. चालेल. जे जे दिलंय ते आता इथे नोंद करून घ्या. सेगमेंट LM
इज कॉन्ग्रँट सेगमेंट, इकडे काय येईल मग PN. त्याच्यानंतर सेगमेंट जे दिलं ते आधी लिहूया. LN इज कॉन्ग्रँट सेगमेंट PM. हे काय आहे आपल्याला दिलेलं आहे, सरळ लिहून घेऊया गिव्हन. आता काय दिलंय मार्किंग तर नाही आहे. मग एक गोष्ट लक्षात आली माझ्या, याचा बेस बघा MN. दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे की नाही, मग तो कॉमन पार्ट लिहून घेऊया. सेगमेंट MN इज कॉन्ग्रँट सेगमेंट MN. आणि याला लिहून टाकायचं रिजन कॉमन साइड. झालं, 3 घटक मिळाले. तिघं काय आहेत, साइड्स आहेत. म्हणजेच काय, देअरफॉर ट्रायंगल LMN इज कॉन्ग्रँट ट्रायंगल PNM. आणि टेस्ट लिहा मग, साइड 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 टेस्ट. सांगा काय अडचण, मला तरी वाटत नाही. मग आता 3 साइड होऊन गेल्या, आता काय राहिलं, तिघं अँगल लिहून द्या. म्हणजे अँगल L इज कॉन्ग्रँट अँगल P, अँगल M इज कॉन्ग्रँट अँगल N. आता हे पूर्ण बी लिहिलं तर चालेल, LMN आणि इकडे PNM. आणि शेवटचा अँगल, हां पूर्णच लिहूया चला मग. अँगल MLN म्हणूया याला. हां ठीक आहे. अँगल MLN. तसाच हा अँगल NPM. हां दुसरा LMN. तसंच हा PNM. आणि शेवटचा जो आहे तो अँगल MNL किंवा LNM इज कॉन्ग्रँट अँगल PMN. हां आणि हे तिघं काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रँट ट्रायंगल्स. झालं, हे 3 घटक त्याने सांगितले. राईट देअर रिमेनिंग कॉन्ग्रँट पार्ट्स लिहून टाकलं आपण. या पद्धतीने हा चौथाही प्रश्न तुम्हाला सहज लिहिता येईल. आता 5व्याला तुम्हाला फक्त हिंट देतो. इन फिगर सेगमेंट AB इज कॉन्ग्रँट CB. AB ही कॉन्ग्रँट CB आणि सेगमेंट AD इज कॉन्ग्रँट CD. मग आता 2 ट्रायंगल कोणते आहेत, ABD. हा पहिला ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. आता या दोघांमध्ये ही कॉमन साइड आहे बघा, BD. बस BD जर कॉमन लिहिले तर S स्पेसनुसार हे ट्रायंगल क्लिअर होतात. नसेल लक्षात येत, पुन्हा एकदा लिहून देतो. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल CBD 2 घटक दिलेले आहेत बघा. सेगमेंट AB इज कॉन्ग्रँट सेगमेंट CB. त्याचबरोबर सेगमेंट
AD is congruent segment CD. हे दोघं काय होते गिव्हन. आता तिसरी साइड माहिती आहे आपल्याला सेगमेंट BD is congruent segment BD. याला काय म्हणणार कॉमन म्हणा किंवा कॉमन साइड म्हणा. मग therefore triangle ABD is congruent triangle CBD आणि याला SSS टेस्ट झालं. त्याने पुढे काहीच लिहायला लावलेलं नाही, आपण सरळ या पद्धतीने लिहू शकतो. काही विद्यार्थी आधी गिव्हन म्हणतील, नंतर टू प्रूव्ह म्हणतील. दिलेलं आहे तेही लिहू शकतात, पण एवढी आवश्यकता नाही, याला काही मार्क्स नसतात आता तरी या गणितापुरते तरी. हां, इथे तुम्हाला तशीच हिंट देतो. अँगल P कॉंग्रंट अँगल R. हा P आणि हा R हे कॉंग्रंट येते. सेगमेंट PQ ही सेगमेंट इज कॉंग्रंट RQ. झालं, म्हणजे एक साइड मिळाली, एक अँगल मिळाला. आता काय मिळायला पाहिजे आपल्याला तो शोधा. हा अँगल बघा दोघांमध्ये कॉमन आहे का नाही, दोघांमध्ये कॉमन आहे, तो इथे पाहून घ्यायचा. क्यू कॉमन आहे. म्हणजे मग लिहिताना आपल्याला इन ट्रायंगल PQT अँड ट्रायंगल RQS लिहा. मग angle P is congruent angle R. Segment PQ is congruent segment RQ. आता काय राहिलं, अँगल Q म्हणजे काय PQT. इकडे कॉंग्रंट काय येईल मग अँगल तोच आहे RQS. Q मध्ये आला म्हणजे झालं आपलं काम. आता हे गिव्हन मध्ये आहेत, हा तुम्ही शोधला आहे कॉमन, आणि म्हणून काय लिहिणार मग ट्रायंगल PQT इज कॉंग्रंट ट्रायंगल RQS. आणि कोणती टेस्ट आली मग, पहिला अँगल होता, दुसरी साइड होती, म्हणजे ASA टेस्ट झाले. या पद्धतीने आपल्याला सर्व क्वेश्चन सोडवता येतात. मला वाटतं हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल निश्चितच. थँक्यू.